नमस्कार. 1 जानेवारीपासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार. RBIने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम जाहीर केला आहे. आज घडीला बँकेत खाते नसणारे एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते असणे हे आज अपरिहार्य झाले आहे. मात्र हेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी काही नियम आहेत. तुम्ही एका दिवसासाठी किती रुपयांचा व्यवहार करू शकता, बँकेत तुम्हाला किती रुपये जमा करता येतील, याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत. या नियमांचे पालन न झाल्यास तुम्हाला थेट प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते. याच पार्श्वभूमीवर बँक खात्याच्या व्यवहारासंदर्भात नेमके नियम काय आहेत ते जाणून घेऊयात. बँक खात्यात मिनिमम बॅलन्सचा जसा नियम आहे, अगदी तसाच नियम हा कॅश डिपॉझिटचा आहे. व्यापारी, उद्योजक यांचे बँकेत नियमित मोठे व्यवहार होत असतात. त्यामुळे अशा व्यवहारांसाठी करंट अकाउंट असते. तर सर्वसामान्य लोकांसाठी सेव्हिंग प्रकारातले बँक खाते असते. त्यामुळे बचत प्रकारातील बँक खात्यासाठी व्यवहाराचे अनेक नियम आहेत. तुम्ही एका दिवसात किती रुपये जमा करू शकता, तसेच एका वर्षात जास्तीत जास्त किती रुपये जमा करता येतील, यासाठी RBIने नियम ठरवून दिलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार पॅन कार्डची माहिती बँकेकडे न देता तुम्ही तुमच्या सेव्हिंग बँक खात्यात 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम भरू शकता. मात्र 50,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम तुम्हाला बँक खात्यात जमा करायची असेल तर तुम्हाला बँकेकडे तुमच्या पॅन कार्डची माहिती द्यावी लागते. बचत खात्यासाठी एका दिवसात एका ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची रोकड जमा करता येते. तर एका आर्थिक वर्षात बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची रोकड जमा करता येते. ही रक्कम वाढल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते. बचत खात्याच्या ठेवीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बंधनं घातलेली आहेत. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी ठेवीची मर्यादा 10 लाख रुपये आहे. 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड तुम्ही बचत खात्यात जमा केल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस येऊ शकते. प्राप्तिकर खात्याकडून बँकेच्या व्यवहारांची तपासणी केली जाते. तुम्ही तुमच्या बँकेच्या व्यवहारासंदर्भात योग्य स्पष्टीकरण देऊ न शकल्यास, तुमच्या पैशाचा स्रोत न दाखवू शकल्यास तुमच्यावर प्राप्तिकर विभागाच्या कलम 68 अंतर्गत कारवाई होऊ शकते. जमा केलेल्या रकमेवर तुमच्याकडून 60% कर, 25% सरचार्ज आणि 4% सेस आकारला जाऊ शकतो. धन्यवाद.